गोलंदाज कसा असावा त्याचं मात्र सातत्याने उदाहरण पेश करणारा गोलंदाज. चला जास्त वेळ न दवडता 4 षटकं आपल्याला 20 मिनिटात टाकायची आहेत. याकडे जास्तीत जास्त लक्ष द्या. यानंतर फायनलचा सामना सुद्धा आपल्याला खेळवायचा आहे. संस्कार 11 हा संघ फायनल मध्ये पोहोचणारा संघ ठरला गेला. क्वालिफायर 1 चांगल्या पद्धतीने जिंकली गेली यांच्या माध्यमातून. हॅलो, तर पंचांचं सिग्नल होते. सामन्याला सुरुवात केली जाते. अनिल पाटील गोलंदाजी मार्क वरती, वेगवान तेज तरार गोलंदाज, राईट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्राईकला फलंदाज मिस्टर हरेश्वर. अप्रतिम हलक्याच्या हाताने फक्त दिशा दाखवली जाते, सन्मान दिला जातोय. चांगल्या पद्धतीने यॉर्कर लेनचा ब्लॉकॉलचा चेंडू होता. मिडवॉनला चेंडूला टोलवलं गेलं, सिंगल कंप्लीट केलं जातंय. 1 धावे सहज संघाची धावसंख्या पाहिलं तर 1 धावा धावफलकाचं दायित्व उघडलं जात आहे. सुरुवात चांगली करून देणं हे सलामीवीरांचं कार्य आहे. त्या पद्धतीने चांगली सलामी देणं गरजेची गोष्ट आहे, कारण महत्वपूर्ण सामना, हा सामना जिंकला तर फायनल मध्ये तिकीट प्राप्त होऊ शकते. अप्रतिम खोलवर टप्प्याचा चेंडू सरळ बॅटने खेळला जाते. वी मध्ये खेळण्याचा मानस मनसुबा दाखवला जातोय. बंटी दादाच्या माध्यमातून सिंगल कंप्लीट केलं जाते. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला आणि 2 चेंडूंच्या समाप्ती अखेरीस 2 धावा या फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा मास्टर प्रीमियर लीग मध्ये हार्दिक स्वागत आहे. यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, अक्रॉस द लाईन, पायावरती चेंडू आदळल्यानंतर लेग बाईटचं सिग्नल दर्शवलं जातंय. लाऊड अपील केलं गेलं होतं, मात्र उंची प्राप्त केली होती या चेंडूने. 3 चेंडूंचा खेळ होतोय आणि 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 3 धावा. तन्वी 11 संघाने टॉस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी स्वीकारलेली आहे. धाडसी निर्णय आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र फसला जातोय. बॅकफुट पॉइंटला सुरेख झेल टिपला जातोय. राजेश मात्र इज बॅक टू द पॅव्हिलियन. पहिला आदरा बसतोय. उचली घेणारा चेंडू होता. टायमिंगच्या जोरावरती खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडूला फोर्स केलं गेलं असतं तर निश्चित स्वरूपाने बॅकफुट पॉइंटला बीट करून चेंडू डीप पॉइंट बॉन्ड लाईनच्या बाहेर निघून गेला असता. मात्र फलंदाज बाद होतोय आणि फलंदाज आपण पाहिलं तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मिस्टर समीर. अप्रतिम ऑन साइडला फक्त दिशा दाखवली जाते. डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. 1 धाव कंप्लीट केली जाईल. 1 धावेसह संघाची धावसंख्या पुढे सरकली जाते. एकंदरीत पाहिले तर 4 धावा, 4 रन्स ऑन द बोर्ड. 5 चेंडू आतापर्यंत अनिल पाटील याच्या षटकामध्ये हाताळले गेले आहेत. लेंथ अँड लाईन वरती गोलंदाजी केली जाते. फलंदाजांना मजबूर केलं जाते. प्रश्न विचारले जात आहेत. गुड बॉलिंग मिस्टर अनिल पाटील. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. पॉवर प्लेचं षटक सुरेखरित्या हाताळलं गेलं. एक विकेट टेकर गोलंदाज कसा असावा त्याचं मात्र मुख्य उदाहरण पेश करत असताना मैदानाच्या आतमध्ये अनिल पाटील पाहायला मिळतोय. अप्रतिम खोलवर टप्प्याचा चेंडू सरळ बॅटने वी मध्ये खेळला जाते. लॉंग ऑफला चेंडू निघून येतोय. सिंगल कंप्लीट केलं जाईल. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस धावा आपण पाहिलं तर 5 धावा या फलकावरती 1 गड्याच्या मोबदल्यात तन्वी सुदेश 11 या संघाचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. घेऊया एक छोटीशी विश्रांती, देऊया डीजेला संधी. चला धन्यवाद डीजे. नवीन गोलंदाजी मार्क वरती गोलंदाजाचं नाव मंगेश येतोय. सुरेख चेंडू हाताळला जातोय. ऑन साइडला फक्त दिशा दाखवले. 1 धाव अर्जित केलं जात आहे. 1 धावेसह संघाची धावसंख्या एकंदरीत पाहिली तर 6 धावा, 6 रन्स. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस मात्र सरळ बॅटने
लॉंग ऑनला चेंडू निघून येतोय, एकदा वर्जित केलं जात आहे. सिंगलच्या सहाऱ्याने धावा येत आहेत. चांगली गोलंदाजी आतापर्यंत हाताळलेली आपण पाहतोय हार्दिक फायटर संघाच्या माध्यमातून. फलंदाजांना कुठल्याही पद्धतीची मुभा दिलेली नाही. खरंच स्वेर चेंडू हाताळले गेले नाहीत, त्याच प्रात्यक्षिक आपण पाहिलं तर धावांची गती धाव फलकावरती फक्त आणि फक्त 7 धावा. यावेळेस मात्र फुलटॉस चेंडू होता ऑन साईडला फेकून देण्याचा प्रयत्न जरूर केला. एकदा वर्जित केलं जातं. एका धावेला 2 धावांमध्ये कन्वर्ट केलं जातंय. 2 धावा येत असताना आणि 2 धावेसह संघाची धावसंख्या एकंदरीत पाहिली तर 9 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. 9 रन्स ऑन द बोर्ड. नऊ धावा या फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. चेंडूंचा खेळ होतोय. 3 चेंडूंचा क्वालिफायर 2 आपल्याला पाहायला मिळत आहे. यावेळेस मात्र मोठा फटका उंची प्राप्त केले या चेंडूने. अनिल पाटील याच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू आउट ऑफ द पार्क. इट्स अ ह्यूज हिट. 6 धावा. धन्यवाद डीजे. 6 धावेसह संघाची धावसंख्या एकंदरीत पाहिली तर 15 रन्स 15 धावा. आता मात्र धावांचा वेग वाढवण्याचा प्रयत्न आहे मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. समीर याला बीट करून चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निघून जातोय डॉटच्या स्वरूपाने. गुड बॉलिंग स्वतःला सावरताना आपण पाहतोय. कारण षटकार आल्यानंतर सावरणं गरजेची गोष्ट होते आणि त्याच पद्धतीने हा चेंडू हाताळला गेला. गुड लेंथ वरती पिच झाल्यानंतर चेंडू उचली घेतोय आणि सरळ निघून जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉटच्या स्वरूपाने. अप्रतिम सुरेख लेंथ अँड लाईन पाहायला मिळते. सरळ चेंडू पुन्हा एकदा डॉटच्या स्वरूपाने निघून जातोय. गुड बॉलिंग. धावांची गती एकंदरीत पहिली तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर 15 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. एक गड्याच्या मोबदल्यात. या ऐकूया डीजेच्या माध्यमातून एक सुंदरसं सॉन्ग. नवीन गोलंदाजी मार्क वरती 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस 15 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. नवीन गोलंदाज मिस्टर दिलेश. शॉट ऑफ लेंथ. यावेळेस मात्र भिरकावून दिलं जाते चेंडूला ऑन साइडला लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये. 1 बाउन्स ओव्हर द रोप. MPL चौकार. 4 धावा. धन्यवाद डीजे. हरेश्वर याची बॅट मात्र आता धावा येताना आपल्याला पाहायला मिळत आहे. 4 धावेसह संघाची धावसंख्या एकंदरीत पाहिली तर धाव फलकावरती 19 धावा 19 रन्स. दिलेश याचं मात्र स्वागत केलं जाते चमकारानिशी. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा दुसरा चेंडू उजव्या हाताने. यावेळेस मात्र क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॅकफुट पंच सुपर. गुंडप्पा विश्वनाथ याची तहजात करून दिली जाते. चेंडू सरळ निघून जातोय सीमा पार. 4 धावा. सुपर स्ट्रोक पाहायला मिळतोय. 4 धावा येत आहेत. कॅकिंग बॅकफुट पंच पाहायला मिळाला. स्क्वेअर कट ज्याला म्हटलं जातंय या पद्धतीचा फटका पाहायला मिळतोय आणि 4 धावेसह संघाची धावसंख्या एकंदरीत पाहिली तर 23 रन्स 23 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. 2 चेंडू 2 चौकार. ते मात्र उचले घेणारा चेंडू सरळ निघून जातोय. गुड डिलिव्हरी म्हणता येईल. टप्पा खाल्यानंतर लेग बर्ग पद्धतीने चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निघून जातोय. डॉटच्या स्वरूपाने कमबॅक करण्याचा प्रयत्न आता मात्र पाहायला मिळतोय गोलंदाज दिलेश याचा. धावांची गती एकंदरीत पाहिली तर धाव फलकावरती 23 धावा पाहायला मिळत आहेत. 23 रन्स. भरपूर महत्वपूर्ण लढत आहे. सेमी फायनलचा सामना म्हणावा लागेल. ते मात्र अक्रॉस लाईन चेंडूला वळवलं जातंय. डीप मध्ये चेंडू निघून जातोय. एकदा वर्जित केलं जातंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. 2 धावा फंबलिंग होतंय. तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या जातील.
2 धावा येत असताना आणि 2 धावेसह संघाची धावसंख्या एकंदरीत पाहिले तर 25 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. अजूनही या षटकामध्ये 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 4 षटकांचा हा सामना आहे. तर संध्याकाळचं सत्र नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय स्वतः कर्णधार हरेश्वर किणी आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. अक्रॉस द लाईन पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न, सरळ चेंडू डॉटच्या स्वरूपाने निघून जातोय. गुड डिलिव्हरी, 2 चौकार आल्यानंतर कमबॅक केलं जातंय सुरेख लेंथ अँड लाईन वरती. आता मात्र गोलंदाजी केली जाते. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. धावांची गती एकंदरीत पाहिली तर 25 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. यावेळेस मात्र शॉर्ट ऑफ लेंथ आणि शॉर्ट ऑफ लेंथ चेंडूला मात्र थारा नाही. वेट फॉर द अंपायर सिग्नल. या सिटीज 4 रन्स 1 बाउन्स ओव्हर द रोप. MPL चौकार. धन्यवाद डीजे. धावांची गती एकंदरीत पाहिली तर धाव फलकावरती 29 धावा पाहायला मिळत आहेत. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. शेवटचं षटक असेल मैदानाच्या आतमध्ये. शेवटचं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क वरती रमेश येतोय. शेवटचं आणि अंतिम षटक, स्लॉगिंग ओव्हर, हाणामारीचं षटक ज्याला म्हटलं जात आहे. आणि स्ट्राईकला फलंदाज आपण पाहिले तर मिस्टर समीर पाहायला मिळतोय, ज्याच्या बॅटमधून एक षटकार आतापर्यंत खेचला गेला आणि 3 चौकारांशी हरेश्वर नॉन स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, सुरेख चेंडू पडल्यानंतर आतमध्ये वलन घेतोय. सरळ चेंडू निघून जातोय डॉटच्या स्वरूपाने. अप्रतिम. तर क्लास दाखवतायत. मास्टरचे खेळाडू आहेत. सातत्याने ज्याने क्रिकेट हाताळलंय. एक्सपिरियन्स इज अ बेस्ट टीचर असं म्हटलं जातंय. अनुभवी खेळाडू आहेत आणि अनुभव आपला पणाला लावत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. गुड बॉलिंग. डान्सिंग डाऊन द विकेट ऑन साइडला फायर स्ट्रोक पाहायला मिळतोय. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावला जाईल. तत्पूर्वी सिंगल अर्जित केलं जात आहे. 1 धावा येत असताना आणि 1 धावेसह संघाची धावसंख्या एकंदरीत पाहिली तर 30 धावा या फलकावरती. 30 रन्स. 4 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. स्ट्राईकर्स एंडला फलंदाज आपण पाहिलं तर मिस्टर हरीश्वर किणी 3 चौकारांशी खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 4 चेंडूंवरती जास्त मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न जरूर केला जाईल, कारण 30 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. ते मात्र ऑन साइडला चेंडूला वळवलं जाते. डिपमध्ये चेंडू निघून जातोय. 1 धाव अर्जित केलं जाईल. एकाच धावेवरती समाधान मानलं जात आहे. गुड फील्ड, गुड थ्रो. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. 1 धावेसह संघाची धावसंख्या पुढे सरकली जाते. 31 धावा, 31 रन्स. 31 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. यावेळेस मात्र सरळ बॅटने सुरेख टायमिंगच्या बलावरती चेंडूला मात्र फेकून दिलंय. 1 बाउन्स ओव्हर द रोप. 4 धावा. MPL चौकार. धन्यवाद डीजे. 4 धावेसह संघाची धावसंख्या पुढे सरकत असताना 35 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे मैदानाच्या आतमध्ये. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न. सरळ चेंडू निघून जातोय डॉटच्या स्वरूपाने. शेवटचा चेंडू असेल. हार्दिक फायटर्स वर्सेस तन्वी 11 या 2 संघादरम्यान ही लढत आपल्याला पाहायला मिळते. महत्वपूर्ण सामना, मस्ट विनिंग गेम. यावेळेस मात्र पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट केलं जाते. ऑन साइडला चेंडू सरळ निघून येतोय. 1 धाव कंप्लीट केलं गेलं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. 2 धावा सहजरित्या मात्र पूर्ण केल्या जातील. 2 धावा येत असताना आणि 2 धावेसह संघाची धावसंख्या. हॅलो हॅलो
तर 37 धावा या फलकावरती आणि विजयाकरिता लक्ष असेल ते 38 धावांचं. ज्यावेळेस मात्र हार्दिक फायटर्स संघ मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी उतरेल त्यावेळेस मात्र आमचे साथी समालोचक नितीनजी पाटील यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. तत्पूर्वी या ऐकूया डिस्क जॉकीला. हॅलो धन्यवाद. चला क्षेत्ररक्षण मात्र सजून घ्या. अजून आणखी एक सामना मात्र मेगा फायनलचा सामना आपल्याला खेळवायचा आहे. आलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांचं पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत असेल. युट्यूबचे प्रेक्षक मात्र लाईव्ह पाहतात. केबलच्या माध्यमातून मात्र 101 क्रमांक चॅनल घर बसल्या मात्र ह्या सामन्याचा मात्र आनंद घेऊ शकता. तसेच आमच्या महिला भगिनी आहेत त्यांचंही मात्र हार्दिक हार्दिक स्वागत असेल. या क्रीडा नगरीमध्ये आपण पाहतोय 38 धावांचं मात्र एक लक्ष्य असेल. 24 चेंडू 38 धावा, 9.5 ची सरासरी मात्र प्रतिषटक गाठावी लागेल. कुठला संघ मात्र फायनल मध्ये प्रवेश करेल? हार्दिक फायटर की मात्र आपण पाहतोय तन्वी सुदेश 11. 38 धावांचं मात्र लक्ष्य असेल विजयासाठी. दोन्ही सलामीर मात्र मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतात. मिस्टर अनिल पाटील त्यांच्या समवेत आपण पाहतोय राकेश. तर गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय नाशिक मॅन फ्रॉम टेंबी खोडाबे. मागच्या सामन्यामध्ये मात्र चांगली गोलंदाजीचं प्रत्येकानं नक्कीच पाहिलं. तसेच मात्र हरीशजी किणी यांची मात्र फलंदाजी आपण पाहिली मागच्या सामन्यामध्ये. ह्या सामन्यामध्ये मात्र चांगली फलंदाजी केली. 38 धावांचं मात्र लक्ष्य असेल विजयासाठी. 38 धावांचं एक लक्ष्य असेल मात्र विजयासाठी. बेस्ट ऑफ लक दोन्ही संघासाठी असेल. पंचांचा मात्र ग्रीन सिग्नल दाखवला जातोय. राईट हँड ओव्हर द मार्कातील मात्र अनिल साडी या वेळेस मात्र सुरेख हलक्या हाताने खेळून काढतो. तत्पूर्वी मात्र एक धाव अंकित केली जाईल. अकाउंट मात्र ओपनिंग केलं जात आहे हार्दिक फायटर संघाचं. ज्याप्रमाणे मात्र आपण बँकेमध्ये खातं खोललं जाते 500 रुपये 1000 रुपये जशी मात्र बँकेची कुवत असेल ज्याप्रमाणे मात्र त्यांचे मात्र टर्म कंडिशन असतील त्याचप्रमाणे मात्र अकाउंट ओपनिंग केलं जात आहे. ते मात्र हार्दिक फायटर संघाचं. ह्या वेळेस मात्र सुरेख चेंडू मात्र हाताळतोय. निर्धाव चेंडू मात्र फेकला जातोय. अशीच मात्र गोलंदाजी करावी लागेल कारण बँक बॅलन्स जर कमी असेल तर खर्च मात्र कमी करावा लागेल. 38 धावांचा पाठलाग करताना आपण पाहतोय 2 चेंडू फेकले गेले. 1 धाव मात्र धावफलका लागताना पाहायला मिळते. 9.5 ची सरासरी मात्र प्रतिषटक गाठावी लागेल. यावेळेस सुरेख बॅकलिपचा वापर करताना एकदा मात्र अंकित केली जाईल. तिथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. मनीषजी ठाकूर मागच्या सामन्यामध्ये मात्र एक चौकार अडवला होता त्यांच्या माध्यमातून. शेवटच्या मोमेंटला मात्र स्वतःला झोकून दिलं आणि त्यासाठी मात्र जितू पाटील मात्र खुश झाले आणि 100 रुपयाचं मात्र पारितोषिक दिलं गेलं. तर 3 धावा फलकावर. यावेळेस मात्र भाग मिल्खा भागची आठवण येताना आता मात्र संधी नसेल. 4 धावा येताना पाहायला मिळतात.
तिचे धन्यवाद. आपण पाहतोय 4 धावा निश्चित मात्र धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 6 या आकड्यावर. 9.5 ची सरासरी मात्र गाठायची आहे. त्या दृष्टीने मात्र फलंदाजी पाहायला मिळतंय मिस्टर अनिल पाटील. 4 चेंडू फेकून झालेत आतापर्यंत. 6 धावा मात्र फलका लागताना पाहायला मिळतात. क्षेत्ररक्षण मात्र बदलाव करतायत, कारण धावा रोखणे खूप महत्वाचं असेल. 38 धावांचा मात्र पाठलाग करायचा आहे. 24 चेंडू मात्र आपल्याकडे आहेत, त्यातले 4 चेंडू मात्र आतापर्यंत फेकून झाले आहेत. धावसंख्या 6. यावेळेस मात्र शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला. इंटू द गॅप मध्ये चेंडू मात्र निघून जाईल लॉंग लेग रिजन मध्ये चौकारांसाठी. क्या बात है, बॅक टू बॅक दुसरा चौकार येताना. ऑन फायर मिस्टर अनिल पाटील. यस डीजे. तुझे धन्यवाद. 10 धाव मात्र फलका लागताना पाहायला मिळतात. 9.5 ची सरासरी गाठायची आहे. एकंदरीत सरासरी मात्र कुठेतरी गाठली जाते. अजूनही एक चेंडू मात्र खेळ शिल्लक असेल. पॉवर प्लेचा षटक आपण पाहतोय. यावेळेस मात्र सुरेख एक धाव मात्र अंकित केले. दुसऱ्या धाब्याचा मात्र प्रयत्न होताना पाहायला मिळतोय. 2 धावा मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. या दुहेरी धावांशी मात्र पहिल्या षटकाची मात्र समाप्ती होते. धावसंख्येचा विचार केला तर 12 धावा बिनबाद. या ऐकूया डीजेला. धन्यवाद. एक षटकाकीस आपण पाहतोय. 12 धावा मात्र फलका लागताना पाहायला मिळतात. 18 चेंडू 26 धावांची मात्र आवश्यकता असेल विजयासाठी. विकेट टेकिंग गोलंदाजी मात्र करावी लागेल. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय मिस्टर संतोष. 18 चेंडू 26 धावांचं एक लक्ष असेल मात्र विजयासाठी. यावेळेस मात्र स्विच साऊंड ऐकायला तर मात्र क्षेत्ररक्षक झेल खाली येतोय. तौसिफ. धन्यवाद. विकेट टेकिंग गोलंदाजी करावी लागेल. त्याच मात्र प्रत्यक्ष पाहायला मिळते. मिस्टर संतोष पहिल्या चेंडूवर मात्र माघारी परतवलं जात आहे. राकेश आला तर मात्र न्यूमॅन फलंदाज जातोय. दिलेश मात्र चांगली गोलंदाजी हाताळली होती. आता मात्र फलंदाजीमध्ये काय करामत करतात ते पाहणे योग्य असेल, कारण 38 धावा मात्र पाठलाग करायचा आहे. अनिल मात्र चांगली फलंदाजी करतोय. त्याला मात्र योग्य ती साथ मात्र द्यावी लागेल. अनिलजी पाटील मात्र आपल्या वैयक्तिक 11 या धावसंख्येवर खेळताना आपण पाहतोय. संघाची धावसंख्या पाहिली तर 12. संतोष पुन्हा एकदा मात्र गोलंदाजी मार्कवर. जास्तीत जास्त मात्र धावा रोखाव्या लागतील, कारण फायनल मध्ये मात्र प्रवेश करायचा असेल तर चांगला खेळ मात्र आपल्याला दाखवावा लागेल मैदानच्या आतमध्ये. यावेळेस मात्र सुरेख कट मात्र केला. तत्पूर्वी मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. म्हणजे ठाकूर एक धाव मात्र अंकित केले. 13 धावा मात्र फलकावर लागताना पाहायला मिळतात. 13 धावा लागतात धावफलकावर. अजूनही 25 धाब्यांची आवश्यकता असेल. आजचा दिवस पाहिला तर 25 डिसेंबर. आजच्या दिवशी मात्र एलिस्टर कुक याचा मात्र जन्मदिवस पाहिला जातो. 25 डिसेंबर 1984 मात्र साली जन्म झाला होता. यावेळेस मात्र सुरेख प्लेसमेंट मात्र एक धाव अंकित केली जाईल. या एकेदंशी मात्र धावफलक मात्र पुढे सरसावेल. 14 धावा मात्र फलका लागताना पाहायला मिळतात. अजूनही मात्र 24 धाब्यांची आवश्यकता असेल. येणारे चेंडू असतील मात्र 15 चेंडू 24 धाब्यांची आवश्यकता. यावेळेस मात्र टेक्निकल शॉट मात्र पाहायला मिळतोय. नक्कीच चौकार येताना
नक्कीच ते क्या बात है. मात्र अनिल पाटील यांचा मात्र कौतुक करावं लागेल. डीजे 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 आपण थोडंसं लक्ष ठेवायचं आहे. तर आपण पाहतोय अनिल पाटील क्या बात है टीचा मात्र वापर करतात. टी फॉर टॅलेंट, टी फॉर टेक्निक, टी फॉर टेम्परामेंट. तर आपण पाहतोय धावसंख्येचा विचार केला तर 18 धावा ऑन द बोर्ड. 18 धावा मात्र फलका लागताना पाहायला मिळतात. अजून 20 धाब्यांची मात्र आवश्यकता असेल. संतोष मात्र पुन्हा एकदा गोलजी मार्कवर. ह्या वेळेस मात्र सुरेख अप्परकटचा वापर केला जातो. आता मात्र फुटवर्कचा वापर मनीषजी ठाकूर मात्र आज नक्कीच आमच्या मायबाप प्रेक्षकांना मात्र खुश करतात. फुटवर्क मात्र चांगला दिसला आपल्याला. धावसंख्या मात्र 20 धावा मात्र फलका लागताना पाहायला मिळतात. अजूनही 18 धाब्यांची मात्र आवश्यकता असेल विजयासाठी. अजूनही मात्र संकट मोचक मात्र ठरताना पाहायला मिळतं मिस्टर अनिल पाटील. ह्या वेळेस मात्र सुरेख चेंडू, सबमरीन डिलिव्हरी नक्कीच म्हणावी लागेल. 2 षटकांचा मात्र खेळ समाप्त होतोय. धावसंख्येचा विचार केला तर 20 धावा, 1 गडी बाद, 12 चेंडू आणि 18 धाब्यांची आवश्यकता. 12 चेंडू 18 धाब्यांची मात्र आवश्यकता असेल विजयासाठी. हॅलो डीजे थांबायचं. चला घाई करा. अजूनही आपल्याला मेगा फायनलचा सामना मात्र खेळवायचा आहे. याची नोंद घ्या. थोडीशी घाई करा. 12 चेंडू 18 धाब्यांची आवश्यकता. 12 गेंदे 18 रनों की जरूरत. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय मिस्टर समीर. एक डॅशिंग डायनामिक पर्सेंटेज वाटते पाहायला मिळते समीरजी. नक्कीच आपण पाहतोय उंचपरे असे खेळाडू. नक्कीच घड्याळात आपण 5:21 आम्हाला दर्शवतात संदीपजी मोहिते की कारण सूर्यनारायण मात्र अस्ताला जाईल. पूर्ण प्रकाश होतात मात्र आपला सामना खेळवायचा आहे. याची नोंद घ्या. 12 चेंडू 18 धाब्यांची आवश्यकता. चला थोडीशी घाई करा. धन्यवाद आनंदजी सर. चला थोडीशी घाई करायची आपण. 12 चेंडू 18 धाब्यांची आवश्यकता असेल विजयासाठी. समीर येतोय मात्र गोलंदाजी मार्कवर. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 20 धावा मात्र फलकावर, 1 गडी मात्र तंबूच्या आसऱ्याला परतताना. अजूनही मैदानच्या आतमध्ये अनिल पाटील मात्र मैदानच्या आतमध्ये आहे. तोपर्यंत मात्र आशा पल्लवीत असतील. ह्या वेळेस मात्र सुरेख साथ मात्र देताना पाहायला मिळतं मिस्टर दिलेश. स्ट्राईक मात्र रोटेट करताना कारण अजूनही मात्र भरोशाचा फलंदाज आपण पाहतोय अनिल पाटील. त्याला मात्र जास्तीत जास्त स्ट्राईक द्यावी लागेल. आता मात्र 11 चेंडू 17 धाव्यांची आवश्यकता असेल विजयासाठी. सुरेख सामना मात्र रंगताना पाहायला मिळतं. मैदानच्या आतमध्ये फायनल मध्ये जाण्याची मात्र ही धडपड असेल. कुठला संघ मात्र फायनलचं तिकीट मात्र कन्फर्म करेल ही येणारी वेळ मात्र येणारी चेंडू मात्र दर्शवतील. मात्र पॉइंट रिजन मध्ये कडून काढला जातात. पुढे डीपचा शतरक्षक पुढे सरसावेल. चांगली फेकी पाहायला मिळते. या एकेदंशी मात्र धावसंख्या मात्र पुढे सरसावेल. 22 धावा मात्र ऑन द बोर्ड लागल्या जात आहेत. अजूनही 16 धाव्यांची मात्र आवश्यकता असेल. चेंडू शिल्लक असतील मात्र 10 चेंडू 16 धावा. अजूनही सामना मात्र बॅलन्सिंग असेल. समीर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. ह्यावेळेस मात्र आडव्या पट्टीने मात्र पाहायला मिळतो. तत्पूर्वी डीपचा शतरक्षक पुढे सरसावेल. 1 धाव मात्र अंकित केली जाईल. फेकी करेपर्यंत मात्र 2 धावा मात्र कंप्लीट केल्या जातील. या दुहेदंशी मात्र धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 24 या आकड्यावर. 24 धावा मात्र फलका लागताना पाहायला मिळतात. अजूनही 14 धावा मात्र दूर असतील. चेंडू मात्र शिल्लक असतील 9 चेंडू 14 धावा. समीर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. ह्या वेळेस मात्र हवाई सफर करण्याचा प्रयत्न केला मात्र चेंडू निर्धावच्या स्वरूपात फेकला जातोय. अजूनही सामना मात्र बॅलन्सिंग असेल. 14 धाव्यांची मात्र आवश्यकता असेल. चेंडू मात्र शिल्लक असतील 8. सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल 8 चेंडू 14 धावा. समीर पुन्हा एकदा यावेळेस मात्र दिल्श ऑन स्ट्राईक. यावेळेस डान्सिंग डाऊन खेळण्याचा प्रयत्न इंटू द गॅप मध्ये खेळतो. क्या बात आहे. चेंडू मात्र निघून जाईल चौकारांसाठी.
तीनचे धन्यवाद. 7 चेंडू 10 धाब्यांची आवश्यकता. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. तिसरं षटक मार्गस्थ पाहतोय. 7 चेंडू 10 धावांची आवश्यकता. दिलेश मात्र चांगली साथ देताना नक्कीच पाहायला मिळतोय. अनिल अँड दिलेश अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. 7 चेंडू 10 धाब्यांची आवश्यकता. यावेळेस मात्र सुरेख क्या बात आहे. पॉइंटच्या डोक्यावर मात्र चेंडू निघून जाईल. 1 बाउन्स सीमा रेषा पार. MPL चौकार येताना. आता मात्र 6 चेंडू 6 धाब्यांची आवश्यकता. नक्कीच मात्र फलंदाज मात्र हिरो ठरेल की गोलंदाज. 6 चेंडू 6 धाब्यांची आवश्यकता. तीच म्हटलं जाते ना पद बडा ना कद बडा, संकट में खडा वही सबसे बडा. संकट मोचक मात्र पाहायला मिळतोय. अनिल पाटील अँड दिलेश. 6 चेंडू 6 धाब्यांची आवश्यकता असेल विजयासाठी. मॅजिक गोलंदाजी मात्र केली जाईल का मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. तौसिफ 6 चेंडू 6 धाब्यांची आवश्यकता आहे. तौसिफ येतोय गोलंदाजी मार्कवर. 6 चेंडू 6 धाब्यांची आवश्यकता. पहिला चेंडू मात्र फेकला जाईल अनिल पाटील साठी. ह्या वेळेस मात्र सुरेख चेंडू हाताळला जातोय. एकंदरीत 5 चेंडू 6 धाब्यांची आवश्यकता असं समीकरण मात्र पाहायला मिळते. तौसिफ पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. 5 चेंडू 6 धाब्यांची आवश्यकता. अजूनही सामना मात्र बॅलन्सिंग पाहायला मिळतोय. मात्र 6 धावा एका चेंडूही मागे येऊ शकतात. 5 चेंडू 6 धावा. यावेळेस मात्र थोडस बेट होताना मात्र पाहायला मिळतंय मिस्टर अनिल पाटील. एक धाव मात्र अंकित केली गेली. या एकेधावशी मात्र धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 33 या आकड्यावर. अजूनही मात्र 5 धाब्यांची आवश्यकता असेल. 4 चेंडू 5 धाब्यांची आवश्यकता असेल. नक्कीच चांगली गोलंदाजी मात्र पाहायला मिळतंय. 2 चेंडू फेकले गेले. 1 धाव मात्र खर्च होते. 4 चेंडू 5 धाब्यांची आवश्यकता. यावेळेस मात्र क्या बात है. किच कौतुक करावं लागेल. तौसिफ नक्कीच प्रभावित केले गेले. एकंदरीत आता मात्र 3 चेंडू 5 धाब्यांची आवश्यकता. संदेशजी पाटील आपल्याला विनंती असेल व्यासपीठावर यायचं आहे. संदेशजी पाटील माखून सर. 3 चेंडू 5 धाब्यांची आवश्यकता. गोलंदाजाने मात्र प्रभावित केला आहे कारण 6 चेंडू 6 धाब्यांची मात्र आवश्यकता होती. आता मात्र 3 चेंडू फेकले गेले. 1 धाव मात्र खर्च होते. 3 चेंडू 5 धाब्यांची आवश्यकता. ह्या वेळेस मात्र स्ट्राइक मात्र आपल्याकडे ठेवतील अनिल पाटील. 2 चेंडू 5 धाब्यांची आवश्यकता. 2 गेंदे 5 रनों की जरूरत. जय हिंद दोस्तों, फिर से हिंदुस्तानी भाव आपके सेवा में और पाकिस्तान की मात. धन्यवाद. 2 चेंडू 5 धाब्यांची आवश्यकता. हृदयस्पर्शी सामना नक्कीच पाहायला मिळतोय. अनिल पाटील अजूनही मैदानात आहे. तोपर्यंत मध्ये आशा पल्लवित असतील. म्हटलं जाईल टायगर अभी भी जिंदा है असं म्हणावं लागेल कारण 2 चेंडू 5 धाब्यांची आवश्यकता. तौसिफ पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. या वेळेस मात्र बॅटची एज घेतली जाते. आता मात्र 1 धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतो. आता मात्र मंगेशाला मात्र सॅक्रिफाईस व्हावं लागेल. 1 धाव मात्र कंप्लीट असेल. 1 चेंडू 4 धाब्यांची आवश्यकता. धन्यवाद. तौसिफचं मात्र कौतुक करावं लागेल. 5 चेंडू फेकले आतापर्यंत. 2 धावा मात्र खर्च होतात. 1 चेंडू 4 धाब्यांची आवश्यकता.
रमेश येतोय मात्र न्यू मॅन इन फलंदाज. गोलंदाज मात्र हिरो ठरेल की फलंदाज. चला संदेशजी पाटील माकून सर इथे यायचे आहे. आपण संदेशजी पाटील इथे या. एक चेंडू 4 धाव्यांची आवश्यकता. कुठला संघ मात्र फायनल मध्ये प्रवेश करेल ह्याचं भवितव्य मात्र या चेंडूवर असेल. हार्दिक फायटर की मात्र शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. एक चेंडू 4 धाव्यांची आवश्यकता. यावेळेस मात्र क्या बात है. तौसिफ सुरेख गोलंदाजी. गोलंदाजच्या जोरावर मात्र सामना मात्र खेचून आणला गेला. मिस्टर तौसिफ क्या बात है. सुप्रभ गोलंदाजी. निकल पहली फुर्सत में निकल. हॅलो डीजे डीजे थांबायचं आहे. चला संस्कार 11 अँड तन्वी सुदेश 11 टॉस साठी आपल्याला विनंती असेल. चला टॉस साठी यायचे आहे आपण. तन्वी सुदेश 11 वर्सेस संस्कार 11 मेगा फायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळेल.